महाराष्ट्रामध्ये एस.टी. महामंडळामध्ये मोठी भरती होणार आहे। याचे अंदाज किंवा याचं सुतोवाच हे परिवहन मंत्र्यांना 2 दिवसापूर्वी केलेलं आहे। त्यामध्ये नवीन बस खरेदी असेल, नवीन धोरणं असतील आणि नोकर भरतीवर जो स्टे होता आलेला कोर्टाचा तो स्टेही आता उठलेला आहे। मग ह्या राज्य परिवहन मंडळामध्ये अजून पारदर्शकता यावी, अजून हे कार्यपद्धती किंवा कार्यप्रणाली सुरळीत चालावी यासाठी भरती प्रक्रिया होणार आहे। त्यामध्ये चालक, वाहक आणि टेक्निकल जे पद आहेत त्याची भरती होणार आहे। आता आपण आज वाहक म्हणजेच कंडक्टर विषयी या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत। फक्त कंडक्टर आणि ड्रायव्हरचे नाही, फक्त कंडक्टरसाठी, वाहकसाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय आहेत, अटी काय आहेत, आपण त्याविषयी बघूया। तुम्हाला वाहक किंवा कंडक्टर या पदाकरता फॉर्म भरायचा असेल तर तुमची 10वी झालेली असावी। बघा, ड्रायव्हरची जी पात्रता थोडीशी वेगळी आहे याच्यापेक्षा आणि वाहकाची थोडीशी वेगळी आहे, समजून घ्या। तुम्हाला 10वी पास असावं लागतं, जे मान्यता प्राप्त जे बोर्ड आहेत त्यातून। CBSE असेल, म्हणजे NCERT असेल किंवा MSCERT असेल, यामधून तुमचं 10वी हे उत्तीर्ण तुम्ही पाहिजे। पुढलं आहे तुमच्याकडे RTO बॅज पाहिजे, म्हणजे बॅज बिल्ला असतो, तो बिल्ला मिळतो तुम्हाला त्रिकोणी आकाराचा। तो बॅज बिल्ला तुम्हाला RTO मधून काढून घ्यावा लागतो। तुम्ही तो RTO तून काढून घ्या, कारण त्याची गरज असते, त्याची तुम्हाला फॉर्म भरता येत नाही। तुमचा बॅज बिल्ला नंबरचा असतो, तुम्हाला त्या नंबरचा टाकावा लागतो। आणि पुढला आहे मराठी वाचता, लिहिता आणि बोलता यावी लागते। वाहक या पदाकरता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता आली पाहिजे। तुम्हाला याविषयी काय बोलतो माहिती आहे का, काही आपल्या महाराष्ट्रामधील काही मुलं हिंदी मीडियमला आहेत, काही इंग्लिश मीडियमला आहेत, त्या लोकांचा प्रॉब्लेम यामध्ये येत असतो वाचण्यामध्ये, लिहिण्यामध्ये। त्यामुळे वाचणं, लिहिणं आणि बोलणं ह्या तिन्ही गोष्टी त्यामध्ये यायला पाहिजेत। आणि जे मराठी माध्यमातील लोक आहेत, मुलं आहेत, त्यांना काय देणं घेणं काय नाही, तुमचं सगळं चांगलं असतं यामध्ये, ठीक आहे। हा पुढला आहे ते म्हणजे आता अधिवास, म्हणजे तुमचं जे तुम्ही रहिवासी आहात, तुम्ही रहिवासी हे महाराष्ट्रातील पाहिजे, म्हणजे डोमाशेल जे असतं डोमाशेल पाहिजे महाराष्ट्रातील, भारतात तुम्ही रहिवासी हे पाहिजे। एक त्यातली अट आहे। आणि पुढली अट आहे ते म्हणजे तुमचं वय। आता काही ठिकाणी बघा 24 ते 38 वय दिलेलं आहे आणि काही ठिकाणी 18 ते 35 दिलेलं आहे। अजून या ठिकाणी आता नवीन वय रचना काय आहे, ज्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन भरते त्यावेळेस आपल्याला कळून जाईल की बाबा यामध्ये नवीन वयाची अट काय दिलेली आहे। ज्यावेळेस नवीन नोटिफिकेशन येईल, नवीन जाहिरात येईल किंवा एक सेवा प्रवेश अधिनियम येईल, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। पण वयाची अट ही जास्तीपर्यंत असते, तुम्हाला 35 पकडून धरा, तुम्हाला 35 वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजे ज्या मुलांचं भरतीला वय संपले पोलीस भरतीला, ते मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। आणि वेतनश्री आहे, ह्यांचं 3% हे वेतन एकूण वेतनाचे वाढतात। एकूण वेतनाच्या 3% वर्षाला इन्क्रीमेंट होत असतं। आता पगार वगैरे वाढले, यावर्षी मागच्या वर्षी 6000 रुपये वाढवले परत शिंदे साहेबांनी। आता एकूणच बघा, जो काही वेतन पण चांगलं आहे आणि जे काही क्वालिफिकेशन आहे ते पण 10वी पासवरती आहे। आणि जे काही आता नंतर लेखी परीक्षा पण असते, लेखी आणि इंटरव्ह्यू पहिलं होते, आता नेमकं 2-3 वर्षे भरती स्थगित होत्यामुळे काय नवीन नियम आता येतील, त्यामध्ये लेखी आहे कन्फर्म, पण इंटरव्ह्यू होतो की नाही ते त्यावरती अवलंबून असेल। पण एवढी तुम्ही जी आहे 10वी पास, RTO बॅच, मराठी वाचता, लिहिता, बोलता आणि 24 ते 38 वर्ष वयाची अट, भारतीय महाराष्ट्रीयन रहिवासी, एवढं तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता। आणि यामध्ये खास महत्त्वाची गोष्ट, यामध्ये कुठलीही वयाची, छातीची कुठलीही अशी त्यामध्ये अट नाही, हे खास महत्त्वाचं आहे। म्हणजे ज्या मुलांचं जिथं हाईट कमी आहे भरतीला, ते मुलं या ठिकाणी नशीब आपलं आजमावू शकतात। ही वाहक या पदाविषयीची मित्रांनो थोडक्यामध्ये माहिती होती। उद्या आपण आता ड्रायव्हर विषयी माहिती घेऊ, ठीक आहे। व्हिडिओ शेअर करा, कारण गरजू लोकांपर्यंत ती माहिती पोहोचली पाहिजे। नमस्कार।